महा-आय-डी काढण्यासाठी तुम्हाला आपले सरकारचं जे काही पोर्टल आहे, त्या पोर्टलला जायचंय. त्यानंतर तिथे तुम्ही पाहू शकता, की आता एक नवीन ऑप्शन आलेला आहे. क्रिएट महा-आय-डी हा ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला एक नवीन इंटरफेस ओपन होईल. ते तुम्ही पाहू शकता. तुमचा महा-आय-डी तयार करा, असं लिहून येते. तर तिथं आपल्याला कस्टमरचा जो आधार कार्ड नंबर आहे, तो टाकायचा आहे. आणि आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्याला खालील कॅप्चा पूर्ण करून पुढे जा या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्या आधारला जो नंबर लिंक आहे, त्यावर तुम्हाला एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी तुम्हाला इथं ओ-टी-पी सत्यापित करा असं लिहिलंय. या ठिकाणी तुम्हाला तो ओ-टी-पी टाकायचा आहे आणि ओ-टी-पी टाकल्यानंतर सत्यापित करा या ऑप्शनवर क्लिक करायचं. नंतर तुम्ही पाहू शकता, ही स्लाईड ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही सगळं स्क्रोल करून खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, त्यावर टिक करायची आहे आणि माझी संमती आहे या बटनावर क्लिक करून तुम्हाला परत पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर पाहू शकता, की तुमची सर्व वैयक्तिक माहिती तुम्हाला दिसेल. या वैयक्तिक माहितीमध्ये तुम्हाला काहीच चेंज करायचा नाहीये. ही सर्व माहिती तुम्हाला आधारनुसार येते. ठीक आहे. त्यामुळं खाली फक्त तुमचा कॅप्चा भरायचा आहे आणि याआधी आपली एक गोष्ट राहून गेली, की वरती आपल्याला जिथं ही माहिती आहे, तिथं आपल्याला मोबाईल नंबर टाका, असं एक लिहून आले. त्या ठिकाणी आपल्याला आपला आधार लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि हा मोबाईल नंबर टाकल्यानंतर परत आपल्याला नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यावर आपल्याला पुन्हा एक ओ-टी-पी येणार आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता ओ-टी-पी सत्यापित करा असा एक ऑप्शन आलाय. जो मोबाईलला आपल्या ओ-टी-पी आलाय, तो ओ-टी-पी भरायचा आहे आणि सत्यापित करा या ऑप्शनवर क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही या ऑप्शनवर क्लिक कराल तेव्हा नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा तुम्हाला मेसेज येईल आणि तुम्ही खाली वाचू शकता, की 24 तासानंतर तुम्हाला हे कार्ड जनरेट होईल असं या ठिकाणी लिहून आलंय. तर अशा प्रकारे तुम्ही महा-आय-डी काढू शकता. खूप सोपी प्रोसेस आहे. तर ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर आता तुम्ही ह्या सगळ्या नोटीस वाचून घ्यायच्यात आणि मुख्य पृष्ठावर जा या बटनावर क्लिक करायचं. आता तुम्ही पाहू शकता, की 24 तासानंतर समजा आपण याच वेबसाईटला आलो आणि इथं तुम्हाला राईटला दिसते लॉग इन करा या बटनावर क्लिक करायचंय. आपला जो काही आधार नंबर आहे, तो आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आता पाहू शकता आधार नंबर टाकल्यानंतर इथं खाली लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचंय आणि या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक ओ-टी-पी जाणार आहे. जो आधारला नंबर लिंक आहे, त्या नंबरला ओ-टी-पी जाणार आहे. तो ओ-टी-पी तुम्हाला इथे टाकायचा आणि सत्यापित करा किंवा प्रमाणित करा या ऑप्शनवर तुम्हाला इथं क्लिक करायचं. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता का इथं तुमचा महा-आय-डी तयार झालेला आहे. हे पाहू शकता इथं महा-आय-डी तयार झाला आहे. Flipkartमध्ये पण तुम्ही पाहू शकता. तर हाच महा-आय-डी तुम्हाला कस्टमरला बनवून द्यायचा आहे. इथं डाउनलोड महा-आय-डी कार्डचा ऑप्शन आहे. या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही हा पी-डी-एफ स्वरूपातही डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे डाउनलोड करून तुम्ही याची प्रिंट कस्टमरला देऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हा महा-आय-डी तयार करायचा.